इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. मोक्का गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या आरोपीने 2 जबरी चोरी, 2 घरफोड्या करून चोरलेली मोटरसायकलसह 16.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 15 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 3,29,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ आणि त्यांचे पथक फरारी आरोपींचा शोध घेण्याकामी मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीत फिरत होते. पथकातील पोलीस अंमलदार अक्षय डोंगरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मोक्कामधून जामिनावर सुटलेला आरोपी सागर सफाल्या शिंदे आणि त्याचा सावत्र भाऊ व त्याचा आणखी एक साथीदार अशा तिघांनी मिळून मनगोळी येथील वस्तीवरील वयोवृद्ध महिलेस जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरले असून दोघे सध्या अंतोळी फाटा येथे चोरीच्या मोटरसायकलसह थांबले आहेत. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी त्यांना विश्वासात घेऊन पोलीस असल्याचे सांगताच त्यांनी त्यांची नावे सांगितली. सागर उर्फ सागरिया सफाल्या शिंदे व 29 आणि त्याचा सावत्र भाऊ असलेला विधी संघर्षग्रस्त बालक, दोघेही राणा जामगाव तालुका मोहोळ अशी नावे निष्पन्न झाली. मिळालेल्या बातमीप्रमाणे कौशल्यपूर्ण तपास केला असता मागील 15-20 दिवसांपूर्वी मनगोळी शिवारातील एका वस्तीवरील वयोवृद्ध महिलेस जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरल्याचे सांगितले. पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी दामाजी कारखाना रोड मंगळवेढा येथील घरात महिलेस आणि मुलास धाक दाखवून लुटल्याचा गुन्हा देखील कबूल केला. तसेच कंदलगाव हराळवाडी येथे एकाच रात्री 5 घरे फोडल्याचे सांगून त्यांच्या ताब्यात मिळून आलेली युनिकॉर्न मोटरसायकल ही शिवाजीनगर वाळे येथून चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस केलेल्या मुद्देमालापैकी 16.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 15 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात नोंद असलेली एक युनिकॉर्न मोटरसायकल आणि रोख रक्कम पथकाने हस्तगत केली. पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडे अधिक तपास चालू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पकडलेला विधी संघर्ष बालक हा एकूण 16 विविध घरफोडीच्या गुन्ह्यात रेकॉर्डवरील पाहिजे असून सागर शिंदे हा कामती मंद्रुप पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात आरोपी आहे. तसेच मोहोळ पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात त्यांच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबित आहे. तो सध्या मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी गावातील 2018 मधील खुनासह दरोड्यातील मोक्कामधून जामिनावर सुटलेला आरोपी आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, हेड कॉन्स्टेबल नागेश कोंडे, मोहन मनसाबाले, जगदीश राठोड, अक्षय डोंगरे, ज्ञानदेव पाथरूट, सतीश बुरकुल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे, सुनंदा झळके यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.